लहानपणी मला साधी ताप जरी आली तरी आईला रात्रभर जागताना मी पाहिलं आहे, तर कधी रडता नाही. स्वतःच्या मुलाला थोडी जरी इजा झाली तरी आईचं मन दुखतं. तर थोडा विचार करा त्या माता रमाईचा, जिची एकापाठोपाठ एक 4 मुले काळाने हिरावून घेतली. तिला किती वेदना झाल्या असतील. माता रमाईला माहीत होते, जर आपल्या मुलांना वेळेवर उपचार मिळाला असता तर आपली मुलं वाचली असती, जगली असती. पण 2 वेळचं जेवण नशिबात नव्हते, तर तेथे विलाजाला पैसे कुठून येतील. बाबासाहेबांनी जितका संघर्ष केला तितकाच संघर्ष माता रमाईने केला. दुःख आणि दारिद्र्य जणू तिच्या 5वीला पोहोचले होते. माता रमाई बरीच वर्ष आजारी राहिली. 27 मे 1935 रोजी जेव्हा बाबासाहेब बाहेरून घरी आले तेव्हा माता रमाईने त्यांना जवळ बोलविले आणि हातात हात घेऊन म्हटले, तुम्ही मला वचन द्या, मी मेल्यावर तुम्ही हताश नाही होणार. आपली 4 मुले तर जिवंत नाही राहू शकली. हे समाज आपलं मूल आहे. मला तुम्ही वचन द्या, तुम्ही या मनुवादी व्यवस्थेतून या समाजातील मुलांना मुक्त कराल. असे बोलून माता रमाई बाबासाहेबांना एकटे सोडून या जगातून निघून गेली. बाबासाहेबांना रमाईच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसला. ते लहान मुलासारखे रडले. माता रमाईने जेवढा त्याग या समाजासाठी केला तो कोणीच करू शकत नाही.